आता आपल्या गोठ्यामध्ये 12 गायी आहेत एचएफ जातीच्या। त्या गायींपासून आपण आता वेगळ्या कंपनीचे डेन्मार्क कंपनीचे 2 वासरं तयार केली ती काय वासरं पण 2 आहेत ती 1 नंबरची वासरं 2 तयार झाली ती। त्यानंतर आपल्याकडं 2 बैल आहेत ती खिलार गाय आहे म्हैस आहे आणि ह्या गायींपासून म्हणजे ह्या पशुधनापासून आपल्याला शेतीला जोडधंदा 1 नंबर आहे। नमस्कार, मी सीताराम बंडगर, राहणार चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। ही माझी पत्नी। माझे नाव अर्चना सीताराम बंडगर। आमच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर आम्ही 6 वर्षापासून गायींचा व्यवसाय सुरू केला। सुरुवात करताना 1-2 गायी होत्या। दूध व्यवसायाचा आम्हाला 10 दिवसाला त्याचं पेमेंट येत गेलं रोख। त्यानंतर आम्ही ती शेतीला खर्च करू शकलो, शालेय पोरांची फी भरू शकलो। हे व्यवसाय एकदम चांगला आहे। मग आम्हाला ती बरोबर वाटल्यानंतर आम्ही एक गाय वाढवत गेलो। आता आपल्या गोठ्यामध्ये 12 गायी आहेत एचएफ जातीच्या। त्या गायींपासून आपण आता वेगळ्या कंपनीचे डेन्मार्क कंपनीचे 2 वासरं तयार केली ती काय वासरं पण 2 आहेत ती 1 नंबरची वासरं 2 तयार झाली ती। त्यानंतर आपल्याकडं 2 बैल आहेत ती खिलार गाय आहे म्हैस आहे आणि ह्या गायींपासून म्हणजे ह्या पशुधनापासून आपल्याला शेतीला जोडधंदा 1 नंबर आहे। सकाळी शेण महाग ओढल्यानंतर आम्ही गायींना पेंड खाऊ घालतो। ती पेंड म्हणजे हिंदुस्तान कंपनीची हिरा पेंड आहे। ती गायीच्या दुधाच्या क्षमतेनुसार तिला खाऊ घालतोय। आम्ही वासराची सुद्धा पेंड वापरतोय। वासराची जन्मल्यापासून 20व्या दिवसापासून 7व्या महिन्यापर्यंत 1 नंबरची हिंदुस्तान फीडची पेंड आहे। ती वापरल्यानंतर तिथून पुढे 7व्या महिन्यानंतर 2 नंबर आहे। असं जे त्याच्या वयानुसार आम्ही ती पेंड वापरतोय। आणि परत आपण गाभण काळाची पण पेंड वापरतोय। तिचा पण रिझल्ट आपल्याला चांगला मिळाला आहे। आपण तिचा रिझल्ट म्हणजे काय, तिचा येताना त्रास होत नाही, झार व्यवस्थित पडतोय, दुधाची क्षमता थोडी वाढते आणि आपले जी पाड्या त्या ती काय आहे ते जिथं समोर आपण तयार केले त्या 2 पाड्या। आणि ही काय शेतकरी वापरत नाही त्याने पण ती वापरायला पाहिजे की पाड्याची गाय लवकर तयार होते आणि चांगल्या तऱ्हेने ती पाड्या आपल्याला लवकरात लवकर गाय म्हणून गोठ्यात तयार होते। आम्ही सकाळी 6 वाजता धारा काढतो। ते धारासाठी लवकर उरकण्यासाठी आपल्याकडे दुधाची मशीन आहे। ते दूध काढल्यानंतर मग ते चर्मन येऊन घेऊन जातात आणि सकाळी 6ला धार काढतो आणि ते संध्याकाळी पण 6ला काढतो। त्यामुळे दोन्ही दुधाचं अंतर जे दूध भरते आपल्या ते सेम भरते। सकाळ संध्याकाळ तेवढं दूध भरते। बाकीच्या पण शेतकऱ्यांनी असंच करावं की सकाळी 6ला काढावं किंवा 7ला काढावं, पण सकाळी जे काढते टायमिंग ते संध्याकाळी ठेवावं, दुधात लेवल बिघडणार नाही। आपल्या गोठ्यात जास्त करून गाय आजारी पडत नाही त्या, कारण आपण त्या गायींना सकस क्वालिटीचा पशुखाद्य खाऊ घालतोय। ते म्हणजे हिंदुस्तान कंपनीचं हिरा पेंड वापरतोय। त्यानंतर आपण वाळला चारा मक्का आहे, आपल्याकडे घास गावात आहे, ते आपण व्यवस्थित सकस क्वालिटीचा त्यांना चारा खाऊ घातल्यामुळे गोठ्यावर गाय आजारी पडत नाही जास्त वेळ। कधी पडलीच तर थोडं 1-2 तेवढं डॉक्टर येऊन जातात, जास्त गाय आजारी पडतच नाहीत आपल्या गोठ्यावरती। नवीन दूध व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पहिलं व्यवसाय सुरू करायच्या आधी पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करा। त्यानंतर तुम्ही चाऱ्याची व्यवस्था करा की त्यानंतर घास आहे, घास गवत लावा, शुगर ग्रीज आहे, मक्का आहे, हे पहिली चाऱ्याची व्यवस्था चांगली करा। मग नंतर तुम्ही पशुधन आणा, त्याची सुरुवात करा। पशुधन आजारी पडू नये म्हणून तुम्ही सकस क्वालिटीचं चांगलं त्यांना पशुखाद्य द्या। त्यानंतर चारा व्यवस्थित द्या। महिलांनी घरात न बसता गायींच्या कामात मदत करावी ही विनंती। धन्यवाद।